चुकलं तर हिम्मत असेल तर फक्त आणि फक्त दादासाहेब शेडकर गुन्हा दाखल करावा, कारण मी बोलायलो, मी जबाबदार आहो, लक्षात घ्यावं। मी जे भाषण करत आहे आर्टिकल 19A नुसार संविधानाने आम्हाला आमच्या भावना व्यक्त करण्याचा, आमचं मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा या ठिकाणी मी वापर करत आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं। 3 मुद्दे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहेत, तर हा मोर्चा टाइमपास म्हणून नाही, हा मोर्चा एन्जॉय म्हणून नाही, हा मोर्चा आमच्या अधिकारावर गदा घालणार आहे म्हणून हे भाषण आहे माझं, आपण सर्वांनी लक्षात घ्यावं। पहिल्यांदा आपल्याला माहित असेल महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मुस्लिम कुरेशी बांधवांनी व्यवसाय बंद करून या ठिकाणी आपला निषेध नोंदवित आहेत। माझ्या भावांनो, आपल्याला माहित असेल नसेल, भारतीय संविधानाचं आर्टिकल 19(1)(g) काय सांगते? आम्ही काय व्यवसाय करावा, आम्ही कोणता उद्योग करावा, आम्ही कोणता बिझनेस करावा, हे कोणता माहित चालायला ठरू शकत नाही, तो ठरविण्याचा अधिकार फक्त आणि फक्त आम्हाला दिलेला आहे। कारण आर्टिकल 19(1)(g) व्यवसाय करण्याचा अधिकार, नुसता व्यवसाय करण्याचा अधिकार नाही, तर आपल्याला कदाचित माहित असेल नसेल, व्यवसाय करणं हा आमचा फंडामेंटल राईट आहे, मूलभूत हक्क आहे। आणि मूलभूत हक्काच्या संदर्भात 24 एप्रिल 1973 ला केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश SM सिकरी आणि 13 जजच्या खंडपीठाने सांगितलं, पॉइंट नोट करा, मला काहीच माहित नाही, सुप्रीम कोर्ट म्हणतं प्रत्येकाचा व्यवसाय करणं हा त्याचा फंडामेंटल राईट आहे आणि त्याच्या व्यवसायाच्या कोणी आड येत असेल तो गुन्हा आहे, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, आपण सर्व लक्षात घ्यावं। पण होतं काय, इथं आम्ही अल्पसंख्याक असल्यामुळे आमचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे, आपण सर्वांनी लक्षात घ्यावं। तुम्हाला माहित असेल नसेल, सगळी आमच्या कुरेशी बांधवाच्या जे आंदोलन चालू आहेत, जे मूक मोर्चे चालू आहेत, त्याचं टायटल आहे मूक मोर्चा। आर्टिकल 19(1)(c) शांततेच्या मार्गाने विनाशस्त्र आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराखाली हा मोर्चा निघालेला, आपण सर्वांनी लक्षात घ्यावं। मी पॉइंटवर येतो। आपल्या सर्वाला माहित आहे, सध्या चर्चा होते गोवंश हत्या बंदी कायदा, त्याचा सरळ अर्थ आम्ही काढला, गायी कापता येणार नाही। आमचंही मत आहे, 100% आमच्या मुस्लिम भावाचंही मत आहे की गायी कापू नये, मत आहे ना आमचं, आम्ही कोणाच्याही धर्माच्या विरोधात नाही। पण मला एक प्रश्न विचारायचा, शासनाच्या गांडीत दम असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, कायदेशीर प्रश्न विचारतो मी। काय प्रश्न आहे? गायी कापू नये आमचं सर्वांचं मत आहे, आमच्या हिंदू धर्माच्या भावना गायीची आहेत, आम्ही त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, आर्टिकल 19(1) आदर केला पाहिजे आणि करतोच। पण मला सांगा, तुम्ही उत्तर द्यायचं, गोवंश हत्याबंदी कायदा 2015 ला निघाला, सर्वांनी एका आवाजात सांगायचं, गोवंश हत्याबंदी कायदा अगोदर निघाला की भारतीय संविधान? भारतीय संविधान। गोवंश हत्याबंदी कायदा अगोदर निघाला की भारतीय संविधान? भारतीय संविधान। भावांनो, आता तुमच्या कानठाळ्या उघडतील, आता पुढचं आहे का? भारतीय संविधान भाग 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्यांची मार्गदर्शक तत्वे, आर्टिकल 48। आर्टिकल 48 काय सांगतं? इथं बघा संविधानाची कशी वाट लागली आणि आम्हाला कसं टार्गेट केलं, कारण सगळे कायदे संविधानाच्या अधीन राहून करायचे असतात, इथे संविधानाची वाट कशी लावली, त्याचा आधार घेऊन आमची कशी वाट लावली, हे नग्न करणं महत्वाचं आहे। आर्टिकल 48 काय सांगतो? गाय, बैल, वासरू यांना कापता येणार नाही, खरी गोष्ट आहे, मान्य आहे। मग पुढे काय सांगितलं त्या कलमामध्ये, ते मात्र आम्हाला सांगितलं नाही। पुढे असं सांगितलं, गाय कापता येणार नाही, बैल कापता येणार नाही, वासरू कापता येणार नाही। पुढेही लिहिलं, जे जे जनावर दूध देतात, आर्टिकल 48 मध्ये नुसती गाय नाही, त्या संविधानामध्ये त्यासोबत आहे म्हसोड, दूध देते की
नाही? बोला जरा मर्दा, तुम्ही आवाज काढा. मासड दूध देते की नाही भाई? शेळी दूध देते की नाही? मग त्या स्पष्ट लिहिलं, गाय जशी दूध देते तशी म्हसडही दूध देते, शेळी दूध देते. आणि मग गोवंश कायद्यामध्ये म्हशीचा आणि शेळीचा का उल्लेख आला नाही हे मला शासनाला विचारायचं. त्यामध्ये सांगितलं शेतीच्या उपयोगी जनावरे कापता येत नाही, बैल आहे. रेडा सुद्धा शेतीसाठी वापरतात, ते का आला नाही? याचा अर्थ स्पष्ट आहे, विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी, विशिष्ट समाजावर हल्ले करण्यासाठी, विशिष्ट समाजाचा कायद्याचा आधार घेऊन खून करण्यासाठी गोवंश हत्याबंदी कायदा काढलेला आहे. या ठिकाणी दादासाहेब शेळके जबाबदारीने बोलतोय, कायद्याच्या अधीन राहून बोलतोय. आर्टिकल 14 नुसार गोवंश हत्याबंदी एका धर्माला समोर ठेवून ठेवलेला आहे. कारण संविधानाचं 14 सांगतं कायद्यापुढे सर्व समान. संविधानाचं आर्टिकल 15 सांगतं धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा याला समोर ठेवून कायदा करता येणार नाही. हा कायदा एका धर्माला टार्गेट करण्यासाठी एका धर्माला समोर ठेवून ठेवलेला आहे. या कायद्याचा मी इमानदारीचा जाहीर निषेध करतो. मी बंधू आणि भगिनींनो, मी फक्त संविधानिक बोलत आहे, मी चुकीचं काही बोलत नाही. कायदे सगळ्यासाठी करा, आदर करतो आम्ही. मात्र विशिष्ट समाजाला टार्गेट करणं, त्याला मारणं, त्याचा मर्डर करणं. बाबासाहेबांचा कायदा काय सांगतो? आर्टिकल 21, कोणतंही सरकार सत्तेवर बसू द्या, ते कोण्याही पक्षाचं असू द्या, जेव्हा ते सरकारमध्ये असतं ते एका धर्माचं नसतं, एका पक्षाचं नसतं. आणि सत्तेवर बसलेल्या सरकाराला इथला मुस्लिम असेल, बौद्ध, शीख, ईसाई, जैन, पारशी असेल, त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आर्टिकल 21 वर टाकलेली आहे. माहिती आहे तुम्हाला? मग आमच्यावर हल्ले होतात, आमचा खून केल्या जातात, ही आमचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारवर आहे, सरकार करत नाही. या ठिकाणी भीम टायगर सेनेचा प्रमुख दादासाहेब शेळके जाहीर करतो, माझ्या मुस्लिम बांधवाला संरक्षण देणं राज्य शासनाची जबाबदारी आहे. म्हणून भविष्यात माझ्या मुस्लिम समाजाचा खून होऊ नये, त्याला संरक्षण भेटावं म्हणून शासनाने तात्काळ अॅट्रॉसिटी सारखा कायदा लवकर तयार करण्यात यावा. आजच्या मूक मोर्चात मी मागणी करतो. हा विषय फक्त मुसलमानाशी संबंधित नाही, माझ्या शेतकरी बांधवाशी संबंधित आहे. आपल्याला माहित असेल, माझ्या भावानं तुम्हाला माहित असेल नसेल, देशात सर्वात जास्त आत्महत्या माझा शेतकरी बांधव करतो. शासनाची आकडेवारी सांगतो मी, नाही. अरे काही जेव्हा जात नाही, कर्ज झाल्यामुळे, पैसा नसल्यामुळे, पीक न आल्यामुळे, पाणी न पडल्यामुळे माझा शेतकरी बांधव आत्महत्या करत आहे. अरे घरात खरं बघितलं तर याच्यात माझ्या शेतकरी बांधवाला मदत होतं, एक आधार मिळतो. जे भाकड जनावर, भाकड म्हणजे निकामी, आपल्या भाषेत ज्याचं वय संपलं, आपल्या भाषेत जे म्हातारं झालं, असं जनावर कोण निघते हो? माझा शेतकरी बांधव, तो हिंदू. अरे त्याच्याकडे काय, तो महाग झाला रुपयाला, कर्जानं गांजावून गेलेला आहे, तो आत्महत्या करतोय. एखादा बैल जर म्हातारा झाला, भाकड झालं, तो इकतो, आलेल्या पैशात तो गांजा पित नाही. माझा शेतकऱ्याला 2 पैसे भेटल्यानंतर तो दारू पित नाही, तो व्यसन करत नाही. अहो त्याच पैशामधून शेतीसाठी एखादा नवीन जनावर तो घेतो. मला सांगा, मला सांगा, हा तुम्ही गोवंश हत्याबंदी कायदा जो केला, खऱ्या अर्थाने लोकांचा गैरसमज आहे. मुस्लिम समाजावर अन्याय झाला. आज नाही तर 15 दिवसाला माझ्या शेतकरी बांधवाला कळणार आहे. आणि जेव्हा माझ्या शेतकरी बांधवाला याच्यातलं खरं गणित कळेल, तेव्हा तो सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि मग माझ्या भाषणाला मी पूर्णविराम देण्यापूर्वी मी शेवटाकडे वळतोय. बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की आज माझा मुस्लिम बांधव रोडवर आलेला आहे. त्यांचा व्यवसाय हिसकावून घ्यालेत, त्याचं खाणं हिसकावून घ्यालेत. तुम्हाला माहित असेल नसेल, 2017ला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. गुगलवर जा तुम्ही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं, तुम्हाला माहित नसेल, लोकांना गैरसमज आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट देणारे सगळे हिंदू, त्यांनी सांगितलं असं तुम्हाला मारता येणार नाही. त्यांनी काय खावं हे तुम्हाला ठरविता येणार नाही.
ही कलम पहिल्या कायद्यातली 2017ला सुप्रीम कोर्टाने रद्द केलेली आहे. आमच्याकडे मटण जर आता सापडलं तर गुन्हा दाखल करता येत नाही. जर करत असतील तर त्याला आपण आरोपी केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. नसेल कळत तर मला फोन करा. आणि म्हणून माझ्या शब्दाला पूर्ण विराम देण्यापूर्वी मी एवढंच या ठिकाणी सांगतो माझ्या बांधवांना आणि भावांना, गोवंश हत्या बंद करून कोण काय करतं? पैसा कमावतं. आमच्या अधिकृत बैल असताना दरोडा टाकायचा, पैशाची मागणी करायची, पैसे दिले की ढोरं सोडून द्यायचे, पैसे नाही दिले की जबरदस्ती ढोरं घेऊन जायचे. कुठे घेऊन चालले, काय करायले, काही पता नाही. आणि दुर्दैवाने जे आमच्यावर गो हत्याचे भक्त आहेत, आमच्यावर जे दरोडा टाकतात, गोवंश हत्या कायद्याचा आधार घेऊन तो आमच्यावर अन्याय करणार आहे. या मूक मोर्चाच्या माध्यमातून, कुरेशी समाजाच्या माध्यमातून हा दादासाहेब शेळके मागणी करतो, या पुढे महाराष्ट्रात माझ्या मुस्लिम माणसावर गो हत्या बंदीच्या कायद्याचा आधार घेऊन कोणी लुटण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर दरोडेचे गुन्हे दाखल करा, ही सुद्धा माझी मागणी आहे. जाता जाता एवढं सांगेल मी या ठिकाणी की आता ज्याला ज्याला पुलकाय, मी आता सांगितलं गायी कापू नये, आम्ही त्या मताचे आहोत. कृपया आमचा गैरसमज, प्रत्येक धर्माचे आदर करणारे आम्ही आहोत. आणि मग आम्ही आदर करायचा आमच्या धर्माचं काय? आमच्या धर्माच्या भावना सगळ्या पायदळीत तुडतात तेव्हा कोणता मायका लाल येत नाही. मत आमचं सगळं चालतं की नाही? मत आमचं सगळ्याच पक्षाला चालतं. वेळ आली की कोण येतो आमच्या पाठीमागे? कोणीच येत नाही. म्हणजे आम्हाला कोणाचाही पुलका नाही. आम्हाला फक्त आम्ही मारायसाठी आहोत. काय मारायची, गैरअर्थ करणं का बरं शिक्का म्हणायचं, वाईट अर्थ लवकर काढतात. आणि भावानो याची गरज नाही. या देशात जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान असेल कायदेशीर, बाबासाहेबांचा एका हातात कायदा घेऊन एका हातात कुराण घेऊन कोणी आमच्या हक्काच्या, कोणी आमच्या धर्माच्या, कोणी आमच्या व्यवसायाच्या आडवं येत असेल त्याला कायद्याच्या अधीन राहून कायद्याचा आधार घेऊन आडवं करण्याचं काम केलं पाहिजे. एवढे या ठिकाणी थांबतो. परत हा मूक मोर्चा विविध मागण्यासाठी या ठिकाणी निघालेला आहे. मी तहसीलदार साहेबाला विनंती करतो, इथं सगळे बांधव आले. आपल्या देशात निजामचं राज्य नाही, 5 लोक मतदान झाला. हदगावला कालच तहसीलदार आले. हदगावचा कायदा वेगळा नाही, तिकला कायदा वेगळा नाही. तहसीलदार साहेबांनी ते निवेदन घ्यावं अशी मी मूक मोर्चाच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. सामने